सर तुम्ही नालायक माणूस आहे, मला उत्तर देताय का तुम्ही? मी काय सांगितलं ते नीट बोलायचं आहे का? मूर्ख आहे तुम्ही, कशाला नीट बोलू? काय इज्जत ठेवायची तुमची? हॅलो हा, पाशा पटेल सर नमस्कार. नमस्कार. म्हणलं एक विषय होता, थोडं बोलायचं होतं. बोला की. म्हणलं हे जे शेतकरी कोणत्याही समाजाचा असो, म्हणलं त्याच्या घरी मेथीची गड्डी 5ची 10 झाली तर लोकांचं बजेट कोलमडून जातं म्हणलं. हॅलो. आणि बाहेर किती लोक मटनचा भाव असेल किंवा पिझ्झा वगैरे किती रुपयामध्ये घेतात. आणि सर आपण म्हणले की ते शेतकरी ते कर्माचं भोग भोगतो लागले, ते फार वाईट वाटलं. नाही ते चुकीचं आहे. हं, माझं अर्धा तासाचं जे भाषण आहे ना हं. ते त्याने अर्धा मिनिटात दाखवलंय. मी काय बोललो ते ऐका. हो ना ते 100 दिवसाचं पाऊस हं, हं. ऐका तर जरा. बोला. 100 दिवसाचं पाऊस 52 तासात येणार आहे. हं, हं. हे जगावर आलेलं संकट आहे. बरोबर. आणि हे संकट जे आलंय ते मानव जातीने निसर्गाचं नुकसान केलं. अच्छा. आता निसर्ग माणसाचं नुकसान करायला लागले. बरोबर, ते तर 100% शहरामध्ये झाडं नाही राहिले. ऐका ना. हं, मुंबई बुडाली, पुणे बुडालं, नागपूर बुडालं, काय म्हणतो आपलं बीजिंग बुडालं. हं. जगावर संकट आलेलं आहे. या संकटाची आता आपल्याला विचार करायची वेळ आलेली आहे. या दिशेने मी गेलो. हं. आता ते पेपरवाल्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे काहीतरी केलं तर मी कसं करू? नाही सर, आपण बोलले सर, आम्ही ऐकलंय का ना, आपण बोलले की शेतकऱ्यांचं पाप आहे म्हणून. का हं? मी अजिबात नाही तिकडे का अजिबात नाही. हं. मी शेतकऱ्याचं पाप म्हणलो नाही. मग मी पाशा पटेल आहे. मी 50 वर्ष शेतकऱ्यामध्ये काम करतो. हं, मला शेतीचं अर्थशास्त्र कळतंय. हं, ऐकलं का? मी शेतीचं अर्थशास्त्र मानणार माणूस आहे. हं, मी तसं कधीही बोलू शकत नाही. माझं बोलण्याचा विषय बी नाही. हं, मी काय म्हणलो ऐका. निसर्ग कोकलेलं आहे. हं. याच्यावर आता अभ्यास करायची वेळ आलेली आहे. ते बोलतं ते ठीक आहे ना, पण आपण बोलले साहेब, मी स्वतः बघितलं टीव्हीवर. आपण सर खोटं बोलतोय सर आपण. निसर्ग मी सर आपण खोडरडे आपण खोटं बोलताय तुम्ही. माझं अर्ध्या तासाचं त्या अर्ध्या तासात जाऊ द्या. तुम्ही जे बोलले ना शेतकऱ्यांचं पाप आहे, खोडरडे तुमच्यासारख्या नेत्यामुळे अपेक्षा नव्हती. तुमच्यासारख्या नेत्यामुळे, नालायक नेत्यामुळे, नाही तुमच्यासारख्या नालायक मूर्ख